दुबईमध्ये जी गोष्ट मी वापरली नाही त्याचा आता वापर होत आहे ते म्हणजे हे ग्लव्स. एवढी जास्त आता थंडी पडत आहे ना, कोणतंही काम करू वाटत नाही जे पाण्याशी रिलेटेड आहे. कपडे पण धुवू वाटत नाही, भांडी पण धुवू वाटत नाही, एवढे हात गार होतात आणि थंडी वाजते ना. त्यामुळेच मी हे ग्लव्स काढले वापरायसाठी. दुबईमध्ये तर सगळ्याच लेडीज वापरत होत्या आणि त्या यासाठी वापरत होत्या की त्यांचा हात घाण व्हायला नको भांडी घासताना. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. तोपर्यंत माझं एक पार्सल आले. हे मी फ्रेम मागवलेले आहे मिररसाठी. आज माझा आरसा काढलेला आहे आणि त्याच्यावरती मला ही बॉर्डर म्हणजे फ्रेम म्हणून अशी लावायची होती. मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं पण ते कसं बसं चाललेलंच नाही आहे. शेवटी मी जुगाड यूज केलेला आहे आणि जी ब्लॅक कलरची आपली चिकटपट्टी येते ना तीच मी यूज केलेली आहे आणि त्याच्यानेच मी बॉर्डर बनवली आहे. सुंदर बॉर्डर झालेली आहे. मी परवा आरशाचं जे माप घेत होते ना हे आरशाचं फ्रेम बनवण्यासाठीच घेत होते पण ते कसं बसं झालं नाही. मग शेवटी मी जुगाडच यूज केलेला आहे. त्यानंतर ना इकडच्या भिंतीवरती प्रायमर मारलं जे राहिलं होतं. लगेच फरशी पण पुसून घेतली. खूप जास्त आम्ही वैतागले. कलर पण आम्हीच मारतोय पुसतोय पण आम्ही पूर्ण दिवसभर वैतागच येतो. कलर जो केला ना तो थोडासा क्रीम मध्ये येतो. त्यानंतर ना दिवसभर टाइम मिळाला नाही. कपडे वाळूच घातले नव्हते. मग संध्याकाळी 7 वाजता लक्षात आल्यावरती पटकन कपडे वाळून घेतले आणि दळण पण पूर्णपणे संपलं होतं. त्यात पटकन थोडंसं नीट केलं आणि दळायला टाकलं. असं होतं आमचं डे. ओके बाय.